वि स खांडेकर यांच्या अमृतवेल या कादंबरीचं वाचन भाग 3। आपल्या तोंडावरून कोणीतरी मोरपीस फिरवित आहे असा नंदाला भास झाला। आपण फार वेळ झोपून राहिलो आहोत याची आता कुठे तिला जाणीव झाली। आपल्याला उठविण्यासाठी मिलिंद आपल्या तोंडावरून काहीतरी मऊ मऊ फिरवित आहे का? एकदम डोळे उघडून, अरे लबाडा, पकडलं की नाही तुला, असे म्हणावे आणि त्याचे गोड गोड गालगुच्चे घ्यावेत असे तिच्या मनात आले। इतक्यात तिच्या कानावर शब्द पडले, अगं नंदा, ऊन किती वर आली बघ। माईच्या त्या स्वरातला ओलावा नंदाच्या अंतकरणात कुठेतरी खोल खोल पाझरत गेला। तिने हसतच डोळे उघडले। माईंकडे पाहता पाहता तिला वाटले, बाहेर उन्हे कितीही वर आली असोत, आपल्याला त्याच्याशी काय करायचे? माईंच्या डोळ्यातले कोजागिरीचे चांदणे आपल्याला नाहू घालीत आहेत। हे भाग्य काय लहान सहान आहे। आपण लहान असतो तर किती बरे झाले असते। मग आपण माईच्या मांडीवर डोके घासले असते, तिच्या कुशीत तोंड लपविले असते आणि तिच्या स्पर्शातून पाझरणाऱ्या वात्सल्यात सारे दुःखाचे डोंगर विरघळवून टाकले असते। माई काही न बोलता एकदम तिच्याकडे पाहत बिछाण्यावर बसल्या होत्या। तिचे विस्कटलेले केस हळुवारपणाने सारखे करीत होत्या। त्यांचा हात हातात घेऊन नंदाने तो अगदी घट्ट घट्ट दाबला। ती स्वतःलाच प्रश्न करीत होती, मोठ्या झालेल्या मुलीचं मन आईच्या हृदयाशी या एकाच भाषेत बोलू शकतं? असं व्हावं, असं का व्हावं? तिचे मस्तक माई थोपटीत म्हणाल्या, पोरी, माझ्या गळ्याची शपथ आहे तुला, कुठंही गेलीस तरी अंधार पडायच्या आत घरी येत जा बाई। तू वेळेवर परत नाही आलीस म्हणजे माझा जीव कसा टांगल्यासारखा होतो। बोलता बोलता माईचा कंठ सद्गदित झाला। त्यांच्या डोळ्यात पाणी तरळू लागले। नंदा हसतच उतरली, आईची माया अशीच वेडी असते का ग? नी हे बघ माई, उद्या मी सासरी गेले म्हणजे तू काय जन्मभर माझी पाठ राखीन म्हणून तिथं येणार आहेस? विमानाच्या अपघातात शेखरचा मृत्यू झाल्याची वार्ता आल्यापासून थट्टेने का होईना नंदाने आपल्या लग्नाचा आजच पहिल्यांदा उल्लेख केला। तिचे ते बोलणे ऐकून माई मनात फार सुखावल्या। एखाद्या भयंकर स्वप्नातून माणसाने जागे व्हावे आणि जे अशुभ आपण पाहिले ते खरे नाही अशी त्याची खात्री व्हावी, तसे त्यांना वाटले। नंदाच्या तोंडावरून हात फिरवीत त्या म्हणाल्या, चल उठ बाई, चांगला गरम चहा करून देते मी तुला, तो घेऊन मग हवी तितकी लोळत पड। आता मी तुला काही काम करू देणार नाही। अगं, तुम्ही मुली म्हणजे काय? माहेरच्या अंगणातले दाणे टिपणाऱ्या चिमण्या, केव्हा भुरकन सासरी उडून जाल हे कुणी सांगावं? गरम चहाचे घुटके घेता घेता रात्री दादांना लिहून ठेवलेल्या पत्राची नंदाला आठवण झाली। ते पत्र त्यांना द्यावे की देऊ नये? रात्रीच्या एकांतात स्वाभाविक वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी दिवसा कृत्रिम वाटू लागतात। तिचे तसेच झाले। घाईघाईने तिने चहा संपवला। ती लगबगीने आपल्या खोलीत गेली। टेबलावर आपले पत्र शोधू लागली। त्यातला ताजा कलम लिहायच्या आधीच आपण पेंगुळलो हे तिला आता आठवले। टेबलावर तिचे पत्र कुठेच दिसत नव्हते, मात्र त्या जागी दुसरे एक पत्र नंदाने ते घाईघाईने उघडले। अक्षर तर दादांचे होते, म्हणजे
ती जीवाचे डोळे करून वाचू लागली. चिरंजीव नंदास सप्रेम आशीर्वाद. बाळनंदा, घरातल्या घरात आपण एकमेकाला पत्र लिहित बसू असं भविष्य पूर्वी कोणी वर्तविलं असतं तर त्याची कुडबुड्या ज्योतिषात मी गणना केली असती. पण काही प्रसंग मोठे विचित्र असतात. जिवलग माणसाशी सुद्धा मन उघडं करून बोलता येऊ नये अशा प्रसंगी जिथं कसलाही आडपडदा नसतो तिथं आभाळाला भिडलेली भिंत उभी राहते. आतले कड आतच खदखदू लागतात. ही कोंडी तुझ्या पत्राने फोडली. वडील माणसांना मोकळेपणानं आपलं मनोगत सांगायची धिटाई माझ्या पिढीत नव्हती. बेटा, अशीच निर्भय हो, विचारी हो. जीवनातल्या सर्व सत्यांना त्यांचे चेहरे कितीही उग्र असले तरी सामोरं जायला सिद्ध हो. शेखरच्या आणि तुझ्या प्रेमविवाहाला आम्हा सर्वांचे आशीर्वाद होते. लग्नांचा मुहूर्त केव्हा धरायचा हे त्याच्या सवडीवर अवलंबून ठेवलं होतं मी. अशा स्थितीत त्याच्या विमानाला अपघात व्हावा. माणसानं ओठांशी नेलेला अमृताचा प्याला नियतीला अनेकदा पाहवत नाही. एखाद्या चटकिनीसारखी ती अचानक प्रगट होते आणि क्षणार्धात तो प्याला भोवतालच्या धुळीत उडवून देते. तुझ्या बाबतीत हेच झालं. असं घडायला नको होतं. हे दुःख माझ्या नंदाच्या वाट्याला तरी यायला नको होतं. पण नीट विचार कर बाळ. विश्वाच्या या विराट चक्रात तू आणि मी कोण आहोत? या चक्राच्या कुठल्या तरी अरुंद पट्टीवर क्षणभर आसरा मिळालेले दोन जीव, दोन दवाचे थेंब, दोन धुळीचे कण, स्वतःच्या तंद्रीत अखंड भ्रमण करणारे हे अनादी अनंत चक्र तुझ्या माझ्या सुख दुःखाची कशी कदर करू शकेल? एका क्षणात तुकडे तुकडे झाले. ते वेडे वाकडे तुकडे भूतांसारखे तुला भेडसावीत आहेत. पण एक गोष्ट कधीही विसरू नकोस बेटा. भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवानं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडाने करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखाचं वरदानही लाभलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्य सृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायानी दुसऱ्या स्वप्नामागणं धावणं हा मानवी जीवनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनातला अर्थ येतो तो यामुळे. संकोच हा सत्याचा वैरी आहे. म्हणून घटकाभर तो बाजूला ठेवून मी माझा अनुभव सांगतो तुला. मी कॉलेजात होतो तेव्हाची गोष्ट. शेजारची एक मुलगी मला फार आवडायची. तिच्याशी आपलं लग्न व्हावं असं वाटायचं, पण ते झालं नाही. त्या काळात ते होणं शक्य नव्हतं. ते दुःख माझ्या मनात अनेक दिवस सतत राहिलं. पुढं माई माझ्या आयुष्यात आली. उन्हाळ्यात गार वाऱ्यांची झुळूक यावी तशी. प्रथम कर्तव्य म्हणून आणि नंतर आनंद होऊ लागला म्हणून माईला सावली देण्यात आणि तिच्या सावलीत विसावण्यात मी रमून गेलो. पहिल्या दुःखाचा मला पूर्ण विसर पडला. जी जखम असाध्य वाटली होती तिचा
साधा वनसुद्धा राहिला नाही. पुढं माझं दुसरं स्वप्न होतं प्राध्यापक होण्याचं. ते खरं झालं. मी तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक झालो. पण अनेक सुंदर स्वप्न पृथ्वीवर उतरली की कुरूप दिसू लागतात. या स्वप्नाची तीच गत झाली. केवळ एक सुखवस्तू प्राध्यापक म्हणून जीवन कंठण्याची माझी मलाच खंत वाटू लागली. पुढं चले जावची चळवळ सुरू झाली. देशभक्तीच्या नव्या स्वप्नाने मला झपाटलं. भूमिगत कार्यकर्त्यांना मी घरी लपवून ठेवू लागलो. तेव्हा तू होतीस आईच्या पोटात. तुझ्या चळवळीकडे लक्ष द्यावं की चळवळ्या पाहुण्यांची उठाबस करावी, या कात्रीत अनेकदा बिचाऱ्या माईचं मन सापडे. फार कष्ट काढले तिनं त्या काळात. तुझं अलकनंदा हे नाव मी ठेवलं ते या जगात प्रवेश करण्यापूर्वीचा तुझा अवखळपणा लक्षात घेऊनच. 42च्या या धामधुमीत माझी नोकरी गेली. पुढं प्रपंचाचा गाडा चालविण्यासाठी मी काय काय केलं याची कहाणी मी सांगत बसत नाही. ते दिवस आता मागं पडले आहेत. मात्र त्यावेळचे अनेक कडू अनुभव आजही मला अस्वस्थ करून सोडतात. ज्यांना आपण मित्र म्हणतो त्यात खरी नाणी खोटी, थोडी खोटी फार, हा अनुभव त्यावेळी फार मोठ्या प्रमाणात घेतला मी. त्यानंतर तुझ्या व सुमित्रेच्या बाललीलांनी आणि शाळा कॉलेजातल्या गोष्टींनी आमचा संसार काही काळ सुखाच्या सावलीत विसावला. मग सुमित्रा मोठी झाली. शक्तीबाहेर खर्च करून तिच्यासाठी मी एका डॉक्टरांचं स्थळ पसंत केलं. पण दुर्दैवानं तिला अकाली आपल्यातून ओढून नेलं. डॉक्टरांना दुसरं लग्न करायचा सल्ला मीच दिला. चांगली प्राध्यापक असलेली पत्नी त्यांना मिळाली. पण मिलिंदाच्या सावत्राईनं त्याला सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली नाही. मुकाट्यानं मी त्याला आपल्या घरी घेऊन आलो. हे सारं लिहिलं तेवढ्यासाठीच की आयुष्य हा सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ आहे. हे कधीही विसरू नकोस. जीवनात स्वप्न पाहण्याचा आनंद आहे आणि स्वप्नभंगामुळं होणारा विषादही आहे. काय सांगत होतो मी तुला? हो, हिमालयाच्या पायथ्याशी उभा असणारा मनुष्य किती खुजा, किती क्षुद्र दिसेल याची कल्पना कर. विश्वशक्तीपुढे आपण सारे तसेच आहोत. जन्म हे या परमशक्तीचं वत्सल स्मित आहे. प्रीती हेच तिचं मधुर गीत आहे. मृत्यू ही तिची राग व्यक्त करण्याची रीत आहे. या शक्तीची कृपा आणि कोप यांचा आपण नतमस्तक होऊन स्वीकार केला पाहिजे. हे वाचता वाचता तू मनात म्हणशील, लहानपणापासनं दादानी मला इतकं शिकवलं, माझ्याकडनं खूप खूप वाचवून घेतलं, तरी त्यांच्यातल्या प्राध्यापकांचं अजून समाधान झालेलं दिसत नाही. पण यावेळी उपदेशाचे घोट नको आहेत मला, ज्यामुळं जीवनाची गोडी कळेल असं काहीतरी. तेच तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. या जगात दुःख मनुष्याच्या पाचवीला पुजलेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ते निरनिराळी रूपं घेऊन येतं. स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबती आहे. पण माणसाचं मोठेपण आपल्या वाट्याला आलेलं सारं दुःख साहून नवी स्वप्न पाहण्यात आहे. हलाहल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे. आणि हे अमृत त्याला सर्वत्र सापडतं. सुमित्रा गेली
त्या रात्रीची गोष्ट. माईला झोपेचं औषध देऊन निजवलं होतं. छोटा मिलिंद तिच्या कुशीत रडून रडून झोपी गेला होता. रात्री 2 वाजता तुझा डोळा लागला, पण काही केल्या मला झोप येईना. ज्या सुमीला अंगा खांद्यावर फुलासारखं खेळवलं होतं, तिच्या निर्जीव देहाला अग्निसंस्कार करताना अजूनही ती आठवण झाली की अंग शहारतं. माई मध्येच जागी होईल म्हणून तिच्यापाशी मी बसून होतो. मनात आंधळं वादळ घोंगावत होतं. हळूहळू पहाट झाली. मी नकळत खिडकीकडे गेलो. पूर्वेकडच्या कोपऱ्यात तांबडं फुटलं होतं. हा म्हणता जास्वंदीच्या लाल लाल फुलांच्या राशीच्या राशी तिथं दिसू लागल्या. मी मंत्रमुग्ध होऊन ते रमणीय दृश्य पाहिलं. सौंदर्याच्या त्या दर्शनानं माझं मन थोडंसं हलकं झालं. मी डोळे मिटून त्याचा आस्वाद घेऊ लागलो. लहानपणी पहाटे आमच्या घरावरून गंगेवर जाणारा एक भाविक मोगरा फुलला हा ज्ञानदेवांचा अभंग उंच स्वरानं म्हणत जात असे. तो अभंग कानात घुमू लागला. जिथं कधीही कुणाचाही मृत्यू झालेला नाही अशा घरातून मुठभर मोहऱ्या आणायला सांगणाऱ्या बुद्ध देवाची मूर्ती डोळ्यापुढं उभी राहिली. मनात आलं, लाखो लोकांनी गजबजलेल्या या शहरात काल कितीतरी माणसं हे जग सोडून गेली असतील. त्यातल्या प्रत्येकाच्या नातलगाचं दुःख आपल्या दुःखाइतकंच मोठं आहे. आपण सदैव आत्मकेंद्रित असतो. नेहमी केवळ स्वतःच्याच सुखदुःखाचा विचार करतो. त्यामुळं आपलं दुःख आपल्याला फार फार मोठं वाटत राहतं. हा प्रकाश मनात साठवून मी माईजवळ गेलो. तिने अर्धवट गुंगीत डोळे उघडले. ती जागी होऊ लागली होती. कालच्या उभ्या दिवसात तिच्या पोटात काही गेलं नव्हतं. मी चटकन स्वयंपाकघरात गेलो. चहा केला. माईला हळूच उठवून बसल्या जागी चूळ भरायला दिली. चहाचे 2 पेले घेऊन आलो. तिच्या हातात 1 पेला दिला. तो तसाच घेऊन ती बसली. मी तिच्या पाठीवरून हात फिरवला. बशीच चहा ओतून ती तिच्या तोंडाला लावली. चहाचे घोट घेता घेता तिला हुशारी वाटू लागली. चहा पिऊन झाल्यावर एखाद्या लहान मुलीसारखं तिनं आपलं मस्तक माझ्या मांडीवर ठेवलं. मी ते थोपटू लागलो. ती माझ्याकडे पाहत होती. मी तिच्याकडे पाहत होतो. शब्द उमटत नव्हते, पण डोळे बोलत होते. जणू आम्ही एकमेकांना म्हणत होतो, या अंधारातून मला प्रकाशाकडे ने, मृत्योर्मा अमृतः गमय. 3 वाजून गेलेत. अलीकडे जागरण सोसत नाही मला. बसून फार वेळ लिहवतही नाही, म्हणून आवर्त घेतो. PhDचा अभ्यास करायची तुझी कल्पना चांगली आहे. संध्याकाळी आपण दासबाबूंच्याकडे जाऊ. तू काही कर, पण दुःखाच्या पिंजऱ्यात स्वतःला बंदिवान करून घेऊ नकोस. त्या पिंजऱ्याचं दार उघड, पंख पसर आणि आकाशात भरारी मार. जीवनाचा अर्थ त्या आकाशाला विचार. तुझा दादा. दासबाबूंच्या खोलीचे दार उघडेच होते. नंदाला वाटले ते काहीतरी वाचित पडले असावेत. दादांना घेऊन ती दारापाशी आली. तिने खोलीत पाऊल टाकले. आपल्याला पाहताच सुस्वागतम सुस्वागतम किंवा हा पौर्णिमेचा चंद्र आज पश्चिमेकडे कसा उगवला असे काहीतरी ते उत्फुल्ल स्वराने म्हणतील अशी तिची कल्पना होती. पण तसे काहीच घडले नाही. तिने डोकावून पाहिले. दासबाबू एका कोपऱ्यात एकटीच बुद्धिबळाचा डाव मांडून बसले होते. तांबडे हिरवे हत्ती घोडे बाजूला मरून पडले होते. खोलीतल्या त्या कोपऱ्यात जणू कुरुक्षेत्राचे रूप आले होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दासबाबू जसे या युद्धातला अर्जुन होते, तशीच त्यांच्यातला कर्णही तेच होते. दोन्हीकडल्या खेळी ते मोठ्या तन्मयतेने खेळत होते. हे पाहून नंदाला आठवण झाली ती लहानपणीच्या भातुकलीतल्या लग्नाची.
तिने दादांना हळूच खुणावले. तेही आत आले आणि दासबाबूंच्या या क्रीडा समाधीकडे पाहू लागले. मेला वजीर मेला. हिरव्या घोड्याने तांबडा वजीर मारीत दासबाबू ओरडले. क्रिकेटच्या खेळपट्टीवर फलंदाजाची दांडी उडवणाऱ्या बालचमोतल्या गोलंदाजासारखे. कोणाचा वजीर मेला? नंदाने मिस्किल स्वराने दारातून प्रश्न केला. दासबाबूंनी एकदम वळून पाहिले. नंदा दृष्टीला पडताच त्यांच्या मुद्रेवर स्मित झळकले. लगबगीने उठत ते आणि धोतराचा जमिनीवर लोळणारा सोगा कसाबसा सावरीत ते पुढे आले. नमस्कार नमस्कार असे म्हणत त्यांनी दादांचे दोन्ही हात घट्ट धरले आणि मोठ्या आपुलकीने त्यांना एका सुंदर वेताच्या खुर्चीत बसविले. मग नंदाकडे लटक्या आश्चर्याने पाहत ते उद्गारले, प्रयाग क्षत्री सरस्वती गुप्त आहे असं आम्ही पिढ्यानपिढ्या ऐकत आलो, पण अलकनंदा अंतर्धान पावलेली आम्ही कधी ऐकली नव्हती बुवा. नंदा काहीच बोलत नाही असे पाहून ते दादांच्याकडे वळले आणि बंगाली उच्चारांची डूब असलेल्या मराठीत म्हणाले, दादासाहेब, आमची ही अलकनंदा कुठल्या समुद्राला मिळाली नाही ना अजून? बरेच दिवसात काही खबर मिळाली नाही हिची. तेव्हा म्हटलं. काही क्षण नंदाच्या मनाची चलबिचल झाली. दादाही थोडे गडबडले, पण नंदाने लगेच स्वतःला सावरले. विषय बदलण्याकरता ती हसत म्हणाली, सर, तुम्हाला बुद्धिबळाचा इतका शौक आहे हे ठाऊक नव्हतं मला. लहान मुलासारखे एकटीच खेळत बसला होता. दासबाबू हसत म्हणाले, अगं पोरी, बुद्धिबळ हेच आमचं भांडवल. आम्हा प्रोफेसरांना दुसरं काय येतंय? बाजारात भाजी आणायला गेलो तर मी शिळी भाजी महाग दरानं घेऊन येतो. मग काय होतं सांगू? चष्म्याआडचे आपले डोळे किलकिले करीत ते पुढे म्हणाले, वर्गात तास तास लेक्चर देऊन आम्ही तुम्हाला हैराण करतो नि भाजीचा असला आतबट्ट्याचा सौदा केला की घरी सहधर्मिणी आम्हाला हैराण करते. बोलता बोलता दासबाबू हसू लागले. दादा आणि नंदाही त्यांच्या हसण्यात सामील झाली. हसता हसता दासबाबूंनी कोपऱ्यात पसरलेल्या बुद्धिबळाच्या पटाकडे पाहिले. ते गंभीर झाले. मग नंदाकडे वळून म्हणाले, एखाद्या वेळी दुर्दैव जाता जाता आपल्याला धक्का देऊन जातं. त्या धक्क्यानं मनाचा तोल जातो. अशा वेळी बसतो हे लाकडी वजीर नाचवीत. एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला दैव. या दैवाचे डाव मीच टाकतो. काही वेळा ते जिंकतं, काही वेळा मी जिंकतो. मग हार जीत सारखी वाटू लागते. मन हळूहळू ताळ्यावर येतं. आज असंच झालं. दुपारच्या डाकेनं कलकत्त्याचं एक पत्र आलं. माझ्या बालमित्राचा एक मुलगा आहे. काही उद्योगधंदा काढला होता त्यानं. त्यासाठी त्याला हवे होते पैसे. आमच्या बेलाच्या लग्नासाठी साठविलेली पुंजी 2-3 वर्षांच्या बोलीनं त्याला दिली होती मी. त्याचं एक चांगलं घर आहे कलकत्त्यात. ते घर विकून तुमचे पैसे हवे तेव्हा परत करीन असं तो म्हणाला होता. मी विश्वासानं त्याला पैसे दिले. प्रॉमिसरी मागितली नाही. महिन्यापूर्वी त्यानं आपल्या धंद्याचा गाशा गुंडाळला असं कळलं. 4 पैसे परत मिळतात का हे पाहण्यासाठी त्याच्या घराची चौकशी केली होती. आज त्या पत्राचं उत्तर आलं. ते घर आधीच कुणाकडे तरी गहाण ठेवलं होतं त्यानं. आता तर त्यानं ते विकूनही टाकलं आहे म्हणे. दासबाबू एकदम थांबले. त्यांच्या हसऱ्या मुद्रेवर काळजीची अंधूक सावली दिसू लागली. क्षणभराने ते पुढे बोलू लागले. पत्र वाचून त्या पोराचा राग येण्याऐवजी माझाच राग आला मला. मग बसलो बुद्धिबळ खेळायला. हा खेळ म्हणजे साऱ्या तत्त्वज्ञानाचा मुकुटमणी आहे. आपण एकट्यानंच खेळायला बसलो. म्हणजे या नाटकात नायक आपण होतो. प्रतिनायक हे आपणच होतो. एकाच वेळी आपण जिंकतो आणि हरतो. आपला जय हा आपलाच पराजय होतो. हा अनुभव घेतल्याशिवाय माणसाला जीवनाचा अर्थ कळायचा नाही. गाणे गोड लागावे पण त्याच्या रागदारीचा आनंद चाखता येऊ नये, तसे काहीतरी दासबाबूंचे हे बोलणे ऐकताना नंदाला वाटले. तत्त्वज्ञान बोलू लागलेले दासबाबू एकदम खळखळून हसले आणि दादांच्याकडे वळून म्हणाले,
दादासाहेब, माझं हे नेहमी असं होतं. हॅम्लेट म्हणतो ना तसं. शब्द शब्द शब्द. लगेच नंदाकडे पाहत ते उद्गारले, तुझ्यासारख्या हुशार मुलीपुढं हे शब्दांचे फुगे फुगवून आता भागणार नाही. हे कळतंय हां आम्हाला. तू केव्हा या शब्दांना टाचणी लावशील आणि त्यातली हवा काढून घेशील याचा नेम नाही. लगेच गंभीर स्वराने ते म्हणाले, जाऊ देते. आज का आली होतीस बेटी? क्षणभर नंदा गोंधळल्यासारखी झाली. मग आपल्या बोटाच्या अस्वस्थ चाळ्याकडे पाहत ती म्हणाली, PhD करावी म्हणते मी, जरा निराळ्या विषयावर. हॅम्लेटमध्ये एक विचित्र प्रकारचा गूढपणा आहे असं इलियटनं म्हटलं आहे ना. मलाही ते पटायला लागले. पण ती गोडता आहे हॅम्लेटच्या आईच्या बाबतीत. तिचं चित्रण करताना शेक्सपियर आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवतोय असं सारखं वाटत राहतं. तुम्हीच सांगा सर, स्त्रीचं प्रेम इतकं चंचल असू शकेल? तिचं काळीज इतकं उलटं होऊ शकेल? जन्माचा जोडीदार म्हणून ज्याच्याबरोबर जीवनाचा अर्धामुर्धा प्रवास केला त्याच्यावर सहजासहजी विषप्रयोग करणे इतकी स्त्री पाषाण हृदयी होईल? आरंभाला क्षणभर गोंधळलेले नंदाचे मन आता स्थिर झाले होते. ती बोलण्याच्या भरात आली होती. दासबाबू तिच्याकडे अभिमानाने पाहत दादांना म्हणाले, दादासाहेब, मोठे भाग्यवान आहात तुम्ही. तुमची नंदा चर्चा करू लागली म्हणजे जुन्या काळच्या गार्गी मैत्रियेच्या कथा खऱ्या असाव्यात असं वाटू लागतं. बोला, आमची बेला तुम्ही घ्या, तुमची नंदा आम्हाला द्या. पटतो का हा सौदा? दासबाबूंच्या या शब्दांनी दादांचा ऊर अभिमानाने भरून आला. नंदा मात्र एखाद्या लहान मुलीसारखी लाजेने चूर झाली. पायाच्या अंगठ्याच्या नखाने खालच्या गालीच्यावरती रेघोट्या ओढू लागली. बोल बेटी बोल. हे दासबाबूंचे शब्द तिच्या कानावर पडले. तेव्हा मानवरी करून ती म्हणाली, हे पहा सर, हॅम्लेटच्या आईविषयी विचार करता करता मला महाभारतातलं सावित्रीचं आख्यान आठवलं. हॅम्लेटप्रमाणे तेही मन लावून वाचलं. मी अधिकच गोंधळात पडले. जीवनाचा अर्थ काय, प्रीतीचा अर्थ काय, या प्रश्नाने मला सतावून सोडलं. यमाच्या हातून पतीचे प्राण परत आणणारी सावित्री कुठं आणि नवऱ्याच्या खुनाच्या कारस्थानात आनंदानं भाग घेणारी हॅम्लेटची आई कुठं? या दोघींपैकी खरी कोणती? दोघीही खऱ्या आहेत. शांतपणे दासबाबू उतरले. नंदा चमकली. ती एकदम गप्प झाली. दासबाबू आपल्या खुर्चीवरून उठले. नंदाजवळ येऊन तिची पाठ थोपडल्यासारखी करीत ते उद्गारले, शाब्बास बेटी, चांगला प्रश्न विचारलास. सावित्री आणि हॅम्लेटची आई या दोघीही खऱ्या आहेत. पोरी, सावित्रीच्या प्रीतीनं भक्तीचं रूप धारण केलं. शरीर सुखाचा मोह दूर करून देऊन ती प्रीतीच्या पूजेत मग्न झाली. तिनं सत्यवानावर प्रेम केलं, ते स्वतःला पूर्णपणे विसरून. आत्मप्रीतीच्या श्रंखला तिनं लीलेनं तोडल्या. हॅम्लेटच्या आईला ते साधलं नाही. बहुतेक माणसांना ते जमत नाही. ती केवळ स्वतःवर प्रेम करीत राहतात. आपल्या क्षणिक सुखापलीकडे ती पाहू शकत नाहीत. त्यामुळे वासनांच्या पाशातून ती कधीच मुक्त होत नाहीत. त्या वासनाचं शेवटी त्यांचे बळी घेतात. हॅम्लेटच्या आईची खरी शोकांतिका ही आहे. क्षणभर थांबून आणि कपाळावरला घाम पुसून ते म्हणाले, निसर्गानं माणूस मातीचा घडविला आहे, पण मातीच्या या भंगूर पुतळ्याला त्यानं प्रकाशाचे अमर पंख दिले आहेत. सावित्रीनं या पंखाचा उपयोग केला, त्यामुळे ती आकाशातली नक्षत्र वेचू शकली. हॅम्लेटची आई या भंगूर पुतळ्याला सावित्रीनं या पंखाचा उपयोग केला, त्यामुळे ती आकाशातली नक्षत्र वेचू शकली. हॅम्लेटची आई या पंखाचं अस्तित्वच विसरली. माणसाची ही जाणीव नाहीशी झाली की हळूहळू ते पंख गळून पडतात. मग उरतो तो नुसता मातीचा पुतळा, कुठल्याही वासनेच्या लोंढ्यात सहज वाहून जाणारा. पाहता पाहता त्या पुतळ्याचा चिखल होतो. मग मनुष्य त्याच चिखलात डुकराप्रमाणे लोळत राहतो. शेवटी आपण फार बोललो असे वाटून दासबाबू एकदम थांबले. दादांच्या जवळ जाऊन ते म्हणाले, माफ करा हां दादासाहेब, लेक्चरबाजी हे व्यसन होऊन बसलंय माझं. दासबाबूंच्या बोलण्याने नंदाप्रमाणे दादाही प्रभावित झाले होते.
इंग्रजीचा उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून गाजलेला हा विद्वान स्वतंत्र बुद्धीने विचार करणारा जीवनाचा अभ्यासक आहे याची त्यांना कल्पना नव्हती. दासबाबूंचे दोन्ही हात स्नेहभावाने हातात घेत ते म्हणाले, छे छे, आपलं लेक्चर मध्येच थांबलं म्हणून फार वाईट वाटलं मला. बोला बोला ना आपण. नंदानेही दासबाबूंना पुढे बोलण्याचा आग्रह केला. दासबाबू आराम खुर्चीत बसत म्हणाले, अलकनंदा, एक गोष्ट कधीही विसरू नकोस. विरोधाभास अलंकाराचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण कोणतं असं जर मला कोणी विचारलं तर मी चटकन उत्तर देईन, मनुष्य. माणसाच्या मनात जशी उच्छृंखला आसक्ती असते आहे तशीच उदात्त विरक्ती आहे. बेटी, मनुष्य एकरंगी नाही. त्याचा खरा संघर्ष ईश्वराशी नाही, समाजाशीही नाही, तो स्वतःशीच आहे. प्रीतीचा अर्थ काय असं तू मघाशी मला विचारलंस. बोलता बोलता ते खुर्चीवरून उठले. टेबलालगतच्या भिंतीवर सुंदर चौकटीत बसविलेले एक मोठे चित्र दिसत होते. ते त्यांनी हळूच खाली काढले. नंदाला ते दाखवीत दासबाबू म्हणाले, या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची फुलं उमललेली आहेत. प्रीती ही या वेलीसारखीच आहे. बाळ, प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे, त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही. साऱ्या संसाराचा आधार आहे ती. पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते तेव्हाच प्रीती ही अमृत वेल होते. मग या वेलीवर करुणा उमलते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हा जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो तेव्हा तेव्हा प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्र रम्य निसर्ग आहे, सुष्ट दुष्ट माणसं आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्र आहेत. ते क्षणभर थांबले, मग शांतपणे म्हणाले, पण हीच प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली. आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनासं झालं. म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही, तो स्वतःचाही वैरी बनतो. मग या वेलीवर विषारी फुलांचे झुपके लटकू लागतात. चित्र दादासाहेबांच्या हातात देऊन दासबाबू आपल्या खुर्चीत येऊन बसले. मग स्वतःलाच हसत ते म्हणाले, आम्हा प्रोफेसर मंडळीची विसरभुळे म्हणून लोक नेहमी थट्टा करतात. दादासाहेब, ती थट्टा काही खोटी नाही. तुमच्या कन्येनं ही चर्चा सुरू केली आणि माझी तहानभूक हरपली. घरात कॉफी सांगायला सुद्धा विसरलो मी. बेटी, टेबलावरची घंटा वाजव जरा. टेबलाजवळ जाऊन नंदाने घंटा वाजवली. एक नोकर लगबगीनं आत आला. दासबाबूंनी त्याला कॉफी आणायला सांगितले. तो निघून गेल्यावर त्यांचं लक्ष कोपऱ्यातल्या अर्धवट राहिलेल्या बुद्धिबळाच्या डावाकडे गेले. ते नंदाकडे वळून म्हणाले, अलकनंदा, मगाशी मी जे बोलत होतो ते अर्धवट राहिलं. इकडे ये बेटा. नंदा उठली आणि दासबाबूंच्या बरोबर कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. दादा कुतूहलानं त्या दोघांकडे पाहू लागले. दासबाबू नंदाला म्हणाले, नीट पहा या पटाकडं. माणसाच्या हृदयात जो नंदादीप तेवत असतो त्याच्या प्रकाशात पहा. पटाच्या या बाजूला बसली आहे सती सावित्री, दुसऱ्या बाजूला बसली आहे हॅम्लेटची आई. एक उलटा. अनादिकालापासून हा खेळ चालला आहे, अनंतकाळ तो चालणार आहे. ही दोन्ही मनुष्याचीच प्रतीकं आहेत. पहिलं आहे एका उत्तुंग आदर्शाचं, दुसरं आहे अधोगतीची परिसीमा गाठलेल्या वास्तवाचं. प्रत्येक मानवी जीव या दोन टोकामध्ये नेहमी घुटमळत असतो. नोकर ट्रॉफीचा ट्रे घेऊन आत आला. तिपाईवर त्यानं तो ठेवला. दासबाबू हसत म्हणाले, ही घटपटादी खटपट बस झाली. चला, कॉफीच्या पेल्यात हे सारे शब्दांचे बुडबुडे आपण बुडवून टाकूया. नंदाने 2 पेल्यात कॉफी ओतून दादा व दासबाबू यांना ते दिले. मग आपला पेला घेऊन ती खुर्चीत बसली. कॉफीचा वास दासबाबूंना फार आवडे. एखाद्या सोन चाफ्याच्या फुलांचा घ्यावा तसा त्यांनी आपल्या पेल्यातल्या वाफेचा वास घेतला. मग 3-4 उणउणीत घोट घेऊन ते म्हणाले, बेटी, माझं हे शब्दांचं दारू काम विसरून जा, पण एक गोष्ट मात्र काळजावर कोरून ठेव.
जीवनाचा अर्थ ते जगूनच कळतो. निरपेक्ष प्रेम केल्यानंच प्रीतीचा अर्थ समजतो. अंतरीच्या ओढीनं जो दुसऱ्याचं दुःख वाटून घेईल त्यालाच प्रीती हा मानवाच्या शापित जीवनाला देवानं दिलेला एकुलता एक वर आहे याची प्रचिती येईल. नदीला आलेल्या पुराची शोभा पाहत एखाद्या चित्रकारानं काठावर पुतळ्यासारखे उभे राहावे, तशी दासबाबूंचे बोलणे ऐकताना दादांची स्थिती झाली होती. फुललेल्या प्राजक्ताची टपटप फुले पडावीत तसं दासबाबूंचे सारे वाचन, सारे चिंतन, सारे जीवनविषयक तत्त्वज्ञान त्यांच्या बोलण्यातून प्रकट होत होते. त्यामुळे त्यांचे मराठी शब्दांचे बंगाली वर्णांचे उच्चार दादांना कुठेच खटकले नाहीत. दासबाबूंचे बोलणे ऐकता ऐकता नंदाच्या मनस्थितीची आठवण होऊन दादा म्हणाले, माणसानं बाहेरच्या जगाशी एकरूप व्हायला हवं. हे तुमचं म्हणणं अगदी खरं आहे दासबाबू. PhD करण्याआधी नंदानं वर्ष 6 महिने बाहेरचं जग मनसोक्त पाहावं असं फार फार वाटतंय मला. तुझी जायची तयारी आहे बेटी? एकदम काहीतरी आठवल्यासारखं करीत दासबाबूने विचारलं. कुठं? दादांच्याकडे वळून खो खो हसत दासबाबू म्हणाले, पाहिलं दादासाहेब, या आमच्या मुली कुठं केव्हा कुणाबरोबर या प्रश्नांच्या चक्रव्यूहात कायमच्या अडकलेल्या. पाश्चात्य मुलगी अशी नाही. जगाच्या पाठीवर कुठेही जायला तयार होईल ती, अगदी एकटी, केवळ नव्या नव्या अनुभवांच्या आनंदासाठी. दासबाबूंचे बोलणे हे एक प्रकारचे आव्हान होते. नंदा एकदम उसळून उतरली. सर, मी तयार आहे जायला कुठंही. कौतुकाच्या स्वरात दासबाबू म्हणाले, तुला थोडाच उत्तर ध्रुवावर जायला सांगणार होतो मी. तुम्ही मुली जाल ही एक वेळ, पण आम्हा आईबापांना जेवढा धीर हवा ना. हां, काय सांगत होतो मी? चॅम्पियन म्हणून एक शिकलेली मुलगी हवी आहे. एका जहागीरदारिणीला, आपल्याच कॉलेजची विद्यार्थिनी होती ती. मी थट्टेनं शकुंतला म्हणत असे तिला. पण तिच्या रूपा इतकाच तिचा गळाही गोड होता. तिनं म्हटलेलं एक गाणं अजून आठवतंय मला, ओ सजना बरखा बहार आई. नंदा आश्चर्याने उद्गारली, वसुंधरा गुप्ते, तिला कॅम्पेनियन हवी आहे? ती जहागीरदारीण कधी झाली? दासबाबू हसत म्हणाले, हां बरोबर. काल अचानक तिचा मला फोन आला. तेव्हा मी तिला हाच प्रश्न विचारला. ती आपल्या कॉलेजात पहिल्या वर्षाला होती ना? तेव्हा बोलपटासाठी तिचा आवाज घ्यायची बोलणी चालली होती कुठल्या तरी कंपनीशी. तिथं विलासपूरचे जहागीरदार आले होते म्हणे. ही त्यांच्या डोळ्यात भरली, कानात गुंजारव करू लागली. मग काय प्रेम काय कण्व ऋषीच्या आश्रमातच जमतं? ते जाऊ दे. कॅम्पेनियनला 250 रुपये देणार आहे ती. तसं काम काही नाही. तिच्याबरोबर हिंडाय फिरायचं. तिची लहर लागली तर काही थोडं वाचून दाखवायचं. तिला एक लहान मुलगी आहे. तिला फिट्स येतात म्हणे अधूनमधून. त्या मुलीला थोडं जपायचं. लगेच दादांच्याकडे वळून त्यांनी प्रश्न केला, काय दादासाहेब? दादा हसत उतरले. बाहेरचं जग पाहायची सुरेख संधी आहे ही. अवश्य जाऊ दे नंदाला. नंदा मोठ्या उलसित स्वरात म्हणाली, सर, माझी चांगली ओळख आहे या वसुंधरेशी. ओ सजना या तिच्या गाण्यावर मी इतके खुश झाले होते की तिची कॅम्पेनियन म्हणून आनंदानं जाईन मी. दादा हसत उतरले. बाहेरचं जग पाहायची सुरेख संधी आहे ही. अवश्य जाऊ दे नंदाला. नंदा मोठ्या उल्हासित स्वरानं म्हणाली, सर, माझी चांगली ओळख आहे या वसुंधरेशी. ओ सजना या तिच्या गाण्यावर मी इतके खुश झाले होते की तिची कॅम्पेनियन म्हणून आनंदानं जाईन मी. दासबाबू उठत म्हणाले, ती कुठल्या तरी हॉटेलात उतरली आहे. पत्ता फोन नंबर सारं सांगितलंय तिनं. थांब, आत्ताच फोन करतो तिला मी. दासबाबू पलीकडल्या खोलीत फोन करायला गेले. नंदाच्या डोळ्यापुढे विलासपूरचे एक सुंदर स्वप्न उभे राहिले. सुंदर वसूच्या मधुर गाण्याच्या तालावर नाचणारे, हसणारे, खिदळणारे. मात्र रात्री दादांनी हा विषय माईपाशी काढला तेव्हा आपले हे स्वप्न गारेसारखे क्षणार्धात विरघळून जाणार असे भय नंदाला वाटू लागले. माई एकच जपमाळ घेऊन बसल्या. पोरीला नोकरी करायची असली
तर खुशाली इथं करू दे, तेवढ्यासाठी कुठंतरी दूर कशाला जायला हवं. दादा त्यांच्याशी युक्तिवाद करू लागताच डोळ्यात पाणी आणून त्या उद्गारल्या, हे आईचं मन आहे, तुम्हाला नाही कळायचं ते. दादा गप्प बसले. नंदा मुंबईत राहिली तर शेखरच्या आठवणीचे निखारे तिच्या मनात धगधगत राहतील. ती कुठेतरी दूर गेली, आनंदी वातावरणात रमली आणि सभोवतालच्या सुखदुःखांकडे जगराहाटी म्हणून पाहू लागली. म्हणजे तिचे मन स्थिर होईल अशी दादांची खात्री होती. म्हणून तर त्यांनी दासबाबूंच्या घरी क्षणाचाही विलंब न लावता नंदाच्या जाण्याचा बेताला सहमती दिली होती. नंदा ही विलासपूरला जायला उत्सुक झाली होती. दासबाबूंच्या शिकलेल्या मुलीवर घर कोंबडेपणाचा आरोप तितकासा खरा नाही हे तर तिला सिद्ध करून दाखवायचे होतेच. पण त्यापेक्षाही वसूविषयीच्या जाग्या झालेल्या जुन्या आकर्षणाने तिचे मन धुंद होऊन गेले होते. तिच्या सुखद सहवासाची अनेक स्वप्ने ती रंगू लागले होते. मनाचा हा उल्हास गेल्या 5 महिन्यात ती प्रथमच अनुभवित होती. तिच्यापुढे एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. माईची समजूत कशी घालायची. 2 दिवस असेच गेले. नंदा निराश झाली. काही चमत्कार घडला तरच आपले विलासपूरला जाणे घडेल असे तिला वाटू लागले. मन कुठेतरी गुंतवायचे म्हणून माहेरी आलेल्या नलूला भेटायला ती गेली. संध्याकाळी परत आल्यावर पाय धुवून ती स्वयंपाकघरात पाऊल टाकते न टाकते तोच माई उद्गारल्या, तुझी विलासपूरला जायची तयारी करायला हवी बाई आता. नंदाला या बोलण्याचा अर्थच कळेना. ती टकमक पाहत राहिली. तेव्हा माई हसत म्हणाल्या, अशी वेंदळ्यासारखी पाहत काय राहिलीस. अगं तुझी जीवाभावाची मैत्रीण विलासपूरची जहागीरदारीण झाली आहे. तिच्याकडं तू जाणार आहेस हे कुणीतरी नीट मला समजावून सांगायचं की नाही. 2 दिवस वाट पाहिली ना तुझी त्या वसूनं, पण तुझा पत्ता नाही. म्हणून दासबाबूंना पत्ता विचारून ती तुला शोधायला आली. मोठी भाग्याची आहे ह पोरगी. गाडी किती सुरेख होती म्हणतेस तिची. तुझ्यावर फार जीव आहे तिचा. मला गळ्याची शपथ घालून म्हणाली, माई नंदाला पाठवा माझ्याबरोबर, नाहीतर मला तरी तुमच्या घरी ठेवून घ्या. मी तिला म्हटलं, तुझ्यासारख्या जहागीरदारिणीची बडदास्त ठेवायचं बळ मला नाही बाई. तू आपली नंदालाच घेऊन जा कशी. ती तुझ्याकडं असली तर काडीची ही काळजी नाही मला तिची. नी हे बघ, जमलं तर चांगलासा जावईही बघून दे मला. नंदा मुकाट्याने हे सारे ऐकत होती. तिला हवा असलेला चमत्कार घडला होता. मात्र राहून राहून तिच्या मनात येत होते, त्या दिवशी माईचा नकार ऐकल्यावर आपण इतक्या कशा गोंधळून गेलो. तिचा रुकार मिळविण्याचा हा सोपा मार्ग आपल्याला कसा सुचला नाही. नंदा स्तब्ध उभी असलेली पाहून माई जवळ आल्या आणि तिच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाल्या, उद्या सकाळी उठलीस की आधी तिच्याकडे जा. कधी निघायचं ते ठरवून ये. या जगात सारं मिळेल बाई, पण असली माया मिळायची नाही.